हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष, हिंदू राष्ट्र सेनेचे मास्टर माइंड, कट्टर हिंदुत्ववादी अशी ज्यांची ओळख आहे ते धनंजय देसाई आता आपल्या बरोबर आहेत। खरं तर 2014 मध्ये मोहसिन शेख जे एक इंजिनियर होते त्यांची हत्या झाली आणि या हत्या प्रकरणामध्ये धनंजय देसाई यांना आरोपी करण्यात आलं। त्यानंतर 2017 मध्ये त्यांना जामीन मिळाला धनंजय देसाईंना आणि अगदी कालच पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्यामुळे खरं तर या निमित्ताने अनेक प्रश्न आहेत धनंजय देसाई यांच्याशी। खरं तर आपल्याला काही प्रश्न उत्तरं त्याची जाणून घ्यायची आहेत, त्यामुळे आज आता आपल्याबरोबर धनंजय देसाई आहे। धनंजय देसाईजी, तुमचं स्वागत करतो साम टीव्ही मध्ये। नमस्कार, जय श्रीराम। अगदी माझा पहिलाच प्रश्न असा आहे की कालच तुमची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि ही मुक्तता झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया अशी आहे की सरकारनं खरे आरोपी जे आहेत ते पकडलेच नाहीत, सरकारला जे हवे होते ते आरोपी त्यांनी उभे केले, पण सबळ पुराव्या अभावी आता ही निर्दोष मुक्तता झाली आहे। म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? अगदी स्पष्ट म्हणणं आहे, तेव्हाच्या आघाडी सरकारला अपेक्षित त्यांच्या राजकीय तुष्टीकरणाला, लांगुल चालनाला अपेक्षित असा डाव त्यांनी खेळला आणि समाजामध्ये भारतीयत्वाची सांस्कृतिक जागृती करणारे, उद्या बांगलादेशी घुसखोरांचं लांगुल चालन करणाऱ्यांपेक्षा आणि रोहिंग्यांचं लांगुल चालन करणाऱ्यांपेक्षा भारतीयांचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अस्तित्वाचं संरक्षण करणारा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फसवायचं आणि मुस्लिम मतांचं तुष्टीकरण करायचं, राजकीय लांगुल चालन करायचं। आणि मग तो जो अपघात घडला त्यात त्यांनी फ्रेम करून ठेवले होते की कुणाला गुंतवायचं। तत्काळ त्यांची षडयंत्र चालू झाली आणि त्यांनी ठरवलेले आरोपी ह्याच्यात गोवल्या गेले। मुळात आरोपी कोण आहे हे शोधण्यात आलंच नाही, आरोपी ठरवून गोवण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवा। निष्पाप बहुजन समाजातल्या छत्रपती शिवप्रभूंना मानणाऱ्या लोकांनी रस्त्यावर आंदोलनं केली आणि त्या आंदोलनांचा प्रभाव राजकीय मतदानांवर होणार हे लक्षात घेऊन मग अशा आंदोलकांनाच गोवायचं, खरे आरोपी शोधायचेच नाही, आरोपी शोधायचेच नाही। आता तुम्ही म्हणलात की या प्रकरणामध्ये नेमकं मोहसिन शेख या प्रकरणामध्ये नेमकं झालं काय? ते आता तपास यंत्रणांचा भाग आहे। मोहसिन शेख प्रकरणामध्ये काय झालं हा तपास यंत्रणांचा भाग आहे, पण मोहसिन शेख प्रकरणाचा लाभ घेऊन त्यावेळच्या आघाडी सरकारने मुस्लिम तुष्टीकरणाचं जे राजकारण, गलिच्छ राजकारण खेळलं आणि जवळजवळ 22-23 बहुजन समाजातल्या गरीब हिंदूंना लक्ष करण्यात आलं, निष्पाप हिंदूंना, आणि खूप मोठा पुरुषार्थ केल्यासारखं त्याचं जाहिरातबाजी करण्यात आली। आपसात जाती पाती भाषा वर्णात विभागलेल्या हिंदूला फोडता येतं, पण मुस्लिम मतांचं राजकारण खेळायचं असेल तर मुस्लिमांचं विशेष लांगुल चालन करण्यासाठी कुठच्या तरी प्रामाणिक हिंदुत्ववादी संघटनेला, संतांना, साधू पुरुषांना, मागे साध्वी प्रज्ञा सिंगला लक्ष केलं होतं। कर्नल पुरोहितांसारख्या एका सैन्यातल्या मोठ्या अधिकाऱ्याला अपकीर्त केलं, बदनाम केलं आणि स्वतःचे राजकीय डाव साधले गेले आणि पुढे जाऊन ते निर्दोष न्यायालयात सिद्ध झाले। अगदी बरोबर आहे। मग प्रश्न असा येतो, मोहसिन शेखला मारलं कोणी? परत सांगितलं ना, तो तपास यंत्रणांचा भाग आहे, तो माझा भागच नाही। अगदी बरोबर आहे, पण मग पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तुम्ही त्या काळामध्ये अनेक बैठका घेतल्या असं पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये, मग त्या बैठका नेमका कशासाठी होत्या? पोलिसांच्या रेकॉर्ड कशाला? मी छाती ठोकून सांगतो ना, मी रोज बैठका घेतो, रोज सभा करतो आणि मी यापुढे जोपर्यंत हिंदू राष्ट्र होत नाही, आमच्या देशाचं सांस्कृतिक संरक्षण करणारी यंत्रणा जोपर्यंत आम्हाला अभिवचन देत नाही आणि आम्हाला खात्री पटत नाही की ह्या देशामध्ये, ह्या भारताची भारतीय संस्कृती सुरक्षित आहे, पुन्हा त्याचा पाकिस्तान होणार नाही, पुन्हा त्याचा बांगलादेश होणार नाही, पुन्हा त्याचा अफगाणिस्तान होणार नाही आणि पुन्हा त्याचा पाकव्याप्त काश्मीर होणार नाही, पुन्हा कधीही आमच्या उर्वरित काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणारी जिहादी पिलावळ उजळ माथ्याने फिरू शकणार नाही, याची खात्री जोपर्यंत भारतात पडत नाही तोपर्यंत मी रोज सभा घेणार, रोज बैठका घेणार, रोज तुमच्यासारख्या माननीय वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार। हा माझा भारतीय म्हणून नैसर्गिक अधिकार आहे आणि माझ्या नैसर्गिक अधिकारांसाठी लढणं, बांगलादेशींसाठी उजळ माथ्याने आंदोलनं करणारी देशात चालतात, रोहिंग्यांना नागरिकत्व द्या म्हणून उजळ माथ्याने रजा अकॅडमीने मुंबईमध्ये आझाद मैदानावर अतिशय भीषण असा 2012 साली पत्रकारांवरती हल्ला केला, पोलीस मारले गेले, एक महिला पोलीस कर्मचारी गरोदर त्याच्यात मारले गेली। त्या रोहिंग्यांच्या समर्थकांना कोणी प्रश्न नाही विचारला तुम्ही का घेताय बैठक? मला गजवा हिंद करायचं नाहीये, मला ह्या भारताचा भारत ठेवायचा आहे आणि ह्या पूर्वीच्या सगळ्या इस्लामिक कट्टरतावाद्यांनी ह्या भारताची 4 विभाजनं केलेली आहेत।
हे ढळढळीत ऐतिहासिक सत्य समोर असताना देखील आपण त्याला नाकारून पुन्हा एकदा त्या चळवळींना PFI सारख्या आत्ताच 2022च्या घटस्थापनेच्या दिवशीच NIA आणि पटना पोलिसांमधल्या असलेल्या एका PI रँकच्या मुस्लिम अधिकाऱ्यावर धाड टाकली आणि PFIचं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचं मुख्यालय त्याच्या घरात सापडलंय आणि त्या मुख्यालयाचा जो छुपा अजेंडा होता, ती जी कागदपत्र सापडली त्याच्यातल्या पान क्रमांक 7 वरती 1947 पासून आपण धुमसतोय 2047ला भारताचा गजवा हिंद झालाच पाहिजे म्हणून काय उपाययोजना करायच्या, हिंदूंमध्ये कसा जातीय प्रांतीय राजनैतिक दलांमध्ये हिंदूंच्या कशी फूट पाडायची याचं षडयंत्र उघड झालंय. आणि PFIचा अजेंडा मी नाही लिहिलाय, PFIचा अजेंडा कुठच्या हिंदुत्ववाद्यांनी नाही लिहिलाय, भाजपवाल्यांनी शिवसेनावाल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी नाही लिहिलाय. PFIचा अजेंडा इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांनी लिहिलाय आणि ते सांगतात की मुस्लिम समाजातल्या 10% लोकांनी जर आपल्याला पूर्णपणे साथ दिली तर आपण 2047 पर्यंत पूर्ण पाकिस्तान केलेला असेल. हे आत्ता पकडले गेलेले आहे. मग मी जे बोलतोय हे सप्रमाण समोर सिद्ध होत असताना पुन्हा पुन्हा आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून निष्पाप लोकांना बडवायचं आणि घुसखोरांना चुचकारायचं. नक्कीच धनंजय देसाईजी, मग तुम्ही आता जे सगळं बोललात यानंतर तुमच्यावर अशा पद्धतीचा एक आरोप होतोय की तुम्ही तरुणांची माथी भडकवताय, तुम्ही त्या धर्मामध्ये विष पेरण्याचं काम करताय, असाही आरोप तुमच्यावर आहे. माझ्या दृष्टीने स्पष्ट एकच धर्म आहे, सनातन वैदिक हिंदू धर्म. मग त्याच्यात बौद्ध, शीख, जैन, महानुभाव, वारकरी, लिंगायत, शैव, वैष्णव, शाक्त, गणपत्य हे सगळे पंथ येतात. पण भारतीय धर्माला, भारताला आपली पुण्यभूमी न मानणारे भारतीय असू शकत नाहीत. मग भारतामध्ये राहणारे जे मुस्लिम आहेत त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? मग भारतामध्ये इंग्रज पण राहत होते, पण त्यांना काढावे लागले ना आपल्याला. 1947 साली भारताचा पाकिस्तान करण्याची मागणी माझ्या पूर्वजांनी नाही केली आहे. या देशातल्या 18 पगार जाती, 12 बलुतेदार, सर्व जातीय, सर्व वर्णीय, सर्व पंथीय जे मूळ भारतीय आहेत, जे तुर्कांचा, अरबांचा, हाबशांचा, शक, खून, ग्रीकांचा वारसा सांगत नाहीत, जे बुद्धाचा, महावीराचा, ज्ञानेश्वरांचा, तुकोबांचाच वारसा सांगतात, पांडुरंगाचाच वारसा सांगतात, शैवांचा, वैष्णवांचाच वारसा सांगतात, ते भारतीय आहेत. मला भारताबाहेर जाऊन एकही तीर्थ करावं लागत नाही. त्याच्यामुळे भारतातलं हे हिंदुत्वाचं आंदोलन हे भारतीयांच्या भारतामधल्या संरक्षणाची उपाययोजना आहे, आमचे विवष्ट आहे. हिंदुत्व ही आमची आवड नाहीये. इस्लामिक जिहादी अतिरेक्यांनी आणि ख्रिश्चन धर्मांतरण करणाऱ्या मिशनऱ्यांनी आम्हाला नाईलाजच हिंदुत्व स्वीकारायला भाग पाडलेलं आहे. हिंदुत्व ही हिंदू समाजाची आवड नसून ती त्याची विवष्ट आहे आणि हिंदुत्व ही क्रिया नसून हिंदुत्व ही प्रतिक्रिया आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. जे हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित आहे त्या हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन ही माणसं राहू शकतात की नाही? नाही, त्यांनी त्यांच्या देशात राहावं आणि इथे पर्यटक म्हणून यावं. मग जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा आता जेव्हा या सगळ्या केसमध्ये जवळपास 17 ते 19 साक्षीदार होते, तुमचं स्टेटमेंट आहे की त्याच्यामध्ये या साक्षीदारांनी असं सांगितलं की धनंजय देसाई तिथे नव्हते आणि तुमचं असं वाक्य आहे की हे चांगले मुस्लिम आहेत. जर हे वाक्य असेल आणि दुसरंच त्याच्यामध्ये स्टेटमेंट तुमचं असं आहे की पुण्यातल्या कोंडव्यामध्ये 3 नगरसेवक हे मुस्लिम आहेत, मुस्लिम नगरसेवकांची संख्या वाढतीये, मग ही निवड तुम्ही चांगला मुस्लिम, असे मुस्लिम ही निवड तुम्ही कशी करता? चांगला मुस्लिम मी म्हटलं ह्याचा अर्थ असा होता, स्वभावाने चांगला असं नाही म्हटलं, इस्लामला बांधील असलेला पक्का मुस्लिम होता. इस्लामला बांधील असलेला 5 टाइमचे नमाजी साक्षीदार घेण्यात आले होते फुटू नयेत म्हणून, पण ते सगळे साक्षीदार खोटे होते आणि त्यांची तिकडे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये सगळी व्यवस्था बघून बोबडी वळली की आपण जर खोटं बोललो आणि उद्या आपणच जर गोत्यात आलो तर आपल्यावर डाव उलटला जाईल. त्यापेक्षा त्यांनी खरं बोलण्याला महत्त्व दिलं. बरोबर आहे, इस्लामला बांधील. मग मला एक प्रश्न म्हणजे खरंच विचारा असं वाटतो की तुमचा शास्त्रावर विश्वास आहे का शस्त्रावर विश्वास आहे? नाही, माझा यतो धर्म ततो जया, भगवान श्रीकृष्णांनी रणांगणात सांगितलेली भगवद्गीता, म्हणजे सावरकरांचा ह्यासाठी एक संदर्भ देतो. तुम्ही छान मला विचारलं. सावरकर म्हणतात हिंदू का हरले, तर हिंदू रणांगणात कमी वेळा हरलेत पण हिंदू डावपेचांमध्ये, कूटनीतीमध्ये हरलेले जास्त आहेत. तर सावरकरांचं एक वाक्य आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर जे माझा आदर्श आहेत, माझं दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मी कुणाची पूजा बांधत असेल
संभाजी महाराजांनंतर मी कुणाची पूजा बांधत असेल तर सावरकरांची पूजा बांधतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्पष्ट मत होतं, हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. सद्गुण विकृती हा जो हिंदू समाजाला अतिरेकी प्रकार जडलेला आहे, सद्गुणांचा अतिरेक करणं आणि अनावश्यक गोष्टींमध्ये दया दाखवणं, हा जो मूर्खपणा आहे, त्या सद्गुण विकृतीमुळे हिंदू रणांगणात हरले. हिंदू रणांगणात शौर्याच्या अभावाने कधीच हारले नाहीत, तर स्वभावाच्या दुर्गुणांनी हरले. शक्ती वाचून धर्म दुर्बल ठरतो, धर्मा वाचून शक्ती दुष्ट बनते. मी अर्धशास्त्र किंवा अर्धशास्त्र मानत नाही. शास्त्राचा संस्कार असलेलं शस्त्र आणि शास्त्राचं रक्षण करण्यास तत्पर असलेलं शस्त्र असं शस्त्र आणि शास्त्राचं एकत्रीकरण असलेला धर्म मी मानतो. धनंजय देसाईजी, माझा एक प्रश्न असा मला विचारावासा वाटतो, तो म्हणजे भारतीय संस्कृतीचं रक्षण, हिंदू संस्कृतीचं रक्षण हे खरंच ऐकायलाही खूप छान वाटतं आणि निश्चित अशा पद्धतीची कृती पण व्हायला पाहिजे, हे अगदी गरज पण आहे. परंतु याच्यामध्ये एक धूसर अशी एक सीमारेषा आहे. ती रेषा अशी आहे की जर ती ओलांडली गेली तर तिथे दहशत आहे, तिथं भीती आहे, तिथं धाक आहे. तुमच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर जर एकूण सगळा प्रवास आपण बघितला, एक 23 जवळपास केसेस तुमच्यावर आहेत आणि असं नाही वाटत आहे की कुठंतरी ही सीमारेषा ओलांडली जातीये? नाही, मला अजिबात असं वाटत नाही. मला वाटतंय की एका समाजाने करायची कृती एका व्यक्ती किंवा संघटनेकडून अपेक्षित केली जाते आणि समाजाला अनभिज्ञ ठेवलं जात आहे सत्यापासून. पण आता वेळ बदललेली आहे. 14 पासून भारतीयत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. 2014 पासून सांस्कृतिक विषयांना आता खरी गती मिळू लागलेली आहे आणि जी धूसर रेषेचा आपण बोलताय ती शत्रू ओलांडण्यापेक्षा आपण स्वकीयांनी ओलांडलेली कधीही चांगलं. शत्रूने ओलांडून आमच्या घरात येऊन गोंधळ घालण्यापेक्षा त्या शत्रूला पिटाळण्यासाठी आणि आमचं भारतीयत्व सुरक्षित करण्यासाठी आमच्या पुढच्या पिढ्यांना हा जो आजचा भारत आहे, आत्ताचा भारत आहे आणि पूर्वीचा भारत आहे, याचा जसाचा तसा इतिहास खरा सांगता यावा. कारण पूर्वी सिंध पंजाब सुद्धा भारत होता. बामियान भगवान बुद्धांच्या मूर्ती जिथे आहेत तो सुद्धा भारत होता आणि पाकव्याप्त काश्मीर नावाचा जो देशद्रोह्यांनी दहशतवाद्यांनी तोडलेला आमच्या देवभूमीचा तुकडा आहे तो सुद्धा भारत होता. पण आज तो भारत म्हणून गणल्या जात नाहीये. परत ती दुर्दैवी वेळ उर्वरित भारतावर येऊ नये हे जर आपल्याला अपेक्षित असेल तर इस्लामच्या दारुले इस्लाम आणि दारुले हरब ह्या संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि त्या स्वीकाराव्या लागतील. कारण तुम्ही त्या जरी स्वीकारल्या नाहीत तरी इस्लामिक धर्मनियमांनुसार गैर इस्लामिक राष्ट्राचं इस्लामीकरण करणं हे प्रत्येक मुसले इमान असलेल्या प्रामाणिक मुसलमानाचं कर्तव्य आहे आणि ते त्यांच्या कर्तव्याशी प्रामाणिक आहेत. वर इंजिनियर मुसलमान दिले होते मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री असताना आणि सगळे राम मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर सुद्धा लोक स्वीकारायला तयार नाही आहेत. ऐतिहासिक सत्य सापडल्यावर सुद्धा स्वीकारायला तयार नाही आहेत. काशी विश्वनाथाचं ज्योतिर्लिंग आतमध्ये सापडलं, ज्ञानव्यापी मशिदीमध्ये सर्वेक्षण झालंय, तरी आता ते म्हणतात कारंजा होता 400 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी. 400-500 वर्षापूर्वी कारंजे कुठे होते काय? तर हे सगळं धादांत खोटं लादून भारत मारण्याचं जे शुगर कोटेड प्लॅनिंग आहे, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव, हे हिंदू निर्मूलनासाठी आखलेले शब्द आहेत. धनंजय देसाईजी, तुम्ही धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक या वादामध्ये सुद्धा उडी घेतली आहे. अजित पवारांवर तुम्ही अगदी जहाल शब्दांमध्ये टीका केलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, काय हरकत आहे? माझा परमेश्वर तर तोच आहे ना. म्हणजे मी गोपाळ म्हणलं काय तोच परमेश्वर आहे, गोविंद म्हणलं काय तोच परमेश्वर मला दिसणार आहे. मग धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक आहे असं म्हणण्यामध्ये हट्ट का करायचा? त्यांनी स्वराज्य रक्षक आहेत असं म्हटलं असतं तर आमचा विरोध नव्हता. गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, हे जे तुम्ही उदाहरण दिलं त्याच्यात तुमच्या गोविंद म्हणण्याला माझा आक्षेप नाही आणि माझ्या गोपाळ म्हणण्याला तुमचा आक्षेप नसला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वराज्य रक्षक म्हणता तेव्हा ते धर्मवीर नव्हते. हे जे त्यांनी चुकीचं आणि धर्मांधांना खुश करणारं जिहादी मतांचा टक्का वाढलाय. कोंडव्यामध्ये 3 नगरसेवक मुसलमान निवडून येऊ लागले आहेत. हे मतांची झालेली अदलाबदली आहे, मतांचं झालेलं असंतुलन आहे. पुण्यभूमीला पुण्याला आपलं स्वतःचे सांस्कृतिक भूमी मानणाऱ्यांचा मतांचा घट आहे आणि चुकीच्या मतांची झालेली वाढ आहे. म्हणून 3 नगरसेवक मुसलमान कोंडव्यातून निवडून आलेले आहेत. हे मी तुम्हाला नमूद करतोय आणि ते सगळ्या हिंदूंना वारंवार नमूद करतोय. अजितदादांनी स्वराज्य रक्षक बोलण्यावर आमचा आक्षेप नाहीये. त्यांनी ते धर्मवीर नव्हते हे बोलण्यावर आमचा आक्षेप आहे आणि तो अतिशय तीव्र आक्षेप आहे आमचा. मला हिंदू राष्ट्र सेनेचं उद्दिष्ट नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला मला खरंच आवडेल आणि हे उद्दिष्ट तुमचं पूर्ण होतंय का हेही मला पाहिजे. हो, अगदी.
14 पासून आमचं उद्दिष्ट सिद्धीस जायला लागलेलं आहे। हिंदू राष्ट्र सेनेचं स्वाभाविक आणि नैसर्गिक उद्दिष्ट आहे, अतिशय स्वच्छ पारदर्शक उद्दिष्ट आहे। टाकाला जाऊन भांडं लपवणाऱ्याची आमची जमात नाही। छत्रपती शिवप्रभूंनी ज्या कारणासाठी रायरेश्वर देवस्थानावर स्वतःच्या रक्ताचा स्वरक्ताचा अभिषेक केला, स्वकीयांच्या रक्ताने अवनी भिजते आहे, त्या स्वकीय रक्ताचं रक्षण करण्यासाठी यवनांच्या रक्ताने अवनी धुवून काढीन, या जो लक्ष होतं स्वकीयांचं, कुठच्या दर्ग्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक केला नाहीये। मी स्वतः 96 कोळी मराठा आहे। मराठ्यांच्या नावाने राजकारण करून मराठा हा पाठीचा कणा आहे या देशाचा। मराठा हा जिहाद विरुद्ध लढलेला अतिशय अनुभवी प्राणी आहे। त्यांच्या DNA मध्ये इस्लामिक दहशतवादाशी कसं लढायचं आणि इस्लामिक दहशतवादाचा कसा बिमोड करायचा हा संस्कार आहे। त्याच्यामुळे त्या मराठ्यांना, त्या राजपूतांना, त्या शिखांनाच खलिस्तान नावाचं गाजर द्यायचं, त्या राजपूतांना राजपूतांच्या नावाने काहीतरी आणि मराठ्यांना मराठ्यांच्या आरक्षणाच्या नादी लावायचं आणि त्याच्या मूळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शौर्यापासून त्याला लांब न्यायचं। आणि हिंदू राष्ट्रवाद ही हिंदू राष्ट्र सेनेची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे। कुठचाही डावपेच न करता मुस्लिम अतिरेक, मुस्लिम जिहाद, मुस्लिम लव जिहाद, मुस्लिम लँड जिहाद, अनेक देवळांचं जे झालेलं अतिक्रमण आहे आणि आमच्या देशावर झालेलं इस्लामिक अतिक्रमण आहे, ज्याप्रमाणे ब्रिटिश या देशातून सरळ निघून गेले पण ब्रिटिशांना आज आमचा विरोध नाही, त्याप्रमाणे 1947 साली या देशाची फाळणी झाल्यानंतर एकूण एक मुसलमान तिथे निघून गेले पाहिजे होते आणि एकूण एक हिंदू इथे आणले गेले पाहिजे होते। पण तेव्हाच्या नेभळट राजकारणाने आमच्या भारतीयांचा विश्वासघात केला। तिथे राहिलेले हिंदू आज नावाला सुद्धा राहिले नाही आहेत, एकदम -0.4 मध्ये आलेले आहेत आणि इथे राहिलेले मुसलमान +0.20 मध्ये गेलेले आहेत। आज ते 18-20% झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हज हाऊसच्यासाठी त्यांना आरक्षण पाहिजे, आर्थिक मदती पाहिजेत, सगळ्या वेगवेगळ्या बेकायदेशीर मशिदी उभारायच्या आहेत, वेगवेगळे बेकायदेशीर भोंगे उभारायचे आहेत। अजमल कसाब हा पाकिस्तानी जिहादी अतिरेकी आपल्या मुंबईवर आला, त्याला साथ देणारा बीड मधला अबू जुंदाल नावाचा एक मुसलमान अतिरेकी होता, हे आपण विसरता कामा नये। अगदी धनंजय देसाईजी, अगदी शेवटचा प्रश्न, मग खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा धर्म तुम्हाला मान्य आहे का नाही? 100% मान्य आहे। प्रेमाच्या उलट प्रेम देता येईल। प्रतिशोध आणि प्रतिशोध पण नाहीये हा। आमच्या घरात घुसलेल्या दरोडेखोरांना मी प्रेमाच्या गप्पा मारल्या तर मी जगद्गुरु तुकोबारायांचा पाईक आहे। विंचू देव्हाऱ्यासी आला, देव पूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी ते अधम, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासा ऐसे भेदू, भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाथाच्या माती हाणू काठी। धनंजय देसाईजी, अगदी धन्यवाद। तुम्ही दिलखुलास सगळ्या आमच्या प्रश्नांची उत्तरे दिलीत आणि आपण वेळ काढलात त्याबद्दल धन्यवाद। हे होते धनंजय देसाई। आपण बघत होतो धनंजय देसाई एक्सक्लुझिव्ह। पाहत राहा साम टीव्ही।